आज इथे उपस्थित असलेले सगळे सीमावासीय आणि महाराष्ट्र आणि कर्नाटकातले दोन्ही सीमावासीय इथे आज उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थाने आता 70 वर्ष जरी झाले असले या आंदोलनाला तरी अजून आंदोलन मोठ्या प्रमाणात आणि योग्य दिशेने पूर्वी गेलेलंच आहे, परंतु अजून जाऊन तिथं टेकलेलं नाही असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. अनेक वर्ष वाट पाहून आंदोलकांनी 2004 मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे आणि ती केस अजून न चालल्यामुळे आज हा प्रश्न इथं उपस्थित झालेला आहे. तर खऱ्या सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला एक बघितलं पाहिजे, म्हणजे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र शासनाला ही बघितलं पाहिजे की ही केस चालली पाहिजे आणि त्याचा निकाल लावून घेतला पाहिजे, अर्थात आपल्या बाजूनेच लावून घेतला पाहिजे. पण त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, वकिलांना पैसे दिले पाहिजे, वकिलांकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही केस जवळजवळ जोमाने चालली पाहिजे. तारखा वाढवून चालणार नाहीत. तारखा वाढून आता 21 वर्ष झालेले आहेत तरी हीच परिस्थिती आहे. 21 वर्षानंतर जर ही अशीच परिस्थिती राहत असली तर मग याच्यामध्ये लोकशाही आहे कुठे असा मोठा प्रश्न येतोय. आपण म्हणतोय जस्टिस डिनाईड डिलेड इज जस्टिस डिनाईड, म्हणजे जेवढा वेळ जर झाला असेल तर आपल्याला 21 वर्ष न्याय मिळालाच नाहीये अशी परिस्थिती आहे. न्याय मिळवायचा असेल तर योग्य कालावधीत आपल्याला मिळाला पाहिजे, तो जवळजवळ ताबडतोब मिळाला पाहिजे, त्यात काही शंका नाही. आणि त्यासाठी आज मला वाटतं आपण इथं निवेदन आपण कलेक्टर साहेबांकडे देणार आहोत. कलेक्टर साहेब महाराष्ट्र शासनाकडे देतील, आणखी त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल ही अपेक्षा सगळ्यांकडनं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने जास्त लक्ष घालून याच्या तारखा लावून घेतल्या पाहिजे. तारखामध्ये वाढ होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. ही दक्षता आतापर्यंत घेतली नसल्यामुळे 21 वर्ष लागलेले आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. कुठलीच केस जवळजवळ 21 वर्ष चालते असं होत नाही. म्हणून आता जे आपण जे सगळे सांगणार आहोत जिल्हाधिकाऱ्यांना ते निश्चितच मुख्यमंत्र्यांकडे पर्यंत पोहोचेल आणि मुख्यमंत्री ह्याच्यात लक्ष घालून आपला धावा चालून घेतील, त्यात काही प्रश्न नाही आहे. आणि आपण अपेक्षा करूया की चालून घेतील, दुर्लक्ष करतील असं या भविष्यामध्ये ते करणार नाहीत अशी आपण अपेक्षा करूया. त्यांना आता नुकतेच आता मुख्यमंत्री पुन्हा एकदा झालेले असल्यामुळे त्यांना एक आता महिनाभर 1.5 महिनाभर मिळालेलंच आहे. तर आता यापुढे लवकरात लवकर ते काम करतील ही अपेक्षा आपण ठेवूया. अशा तऱ्हेने आपण जो आज हे निवेदन आपण देत आहात त्या अन्याय आपल्या सगळ्यांवरच होतोय. विशेषतः जे सीमा भागातील आपली जी मंडळी आहेत ते त्यांच्यावर अन्याय होतोय. आणि एक याच्यामध्ये आपण असं पाहिलं पाहिजे की आपण सीमावासियांसाठी काय करतोय, महाराष्ट्र शासन सीमावासियांसाठी काय करणार आहे. म्हणजे जरी वेळ लागला तरी आपण काय करू शकतोय इकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. कारण अनेक शिक्षणाच्या संबंधित असो किंवा आणि धंदे असो नोकऱ्या असो त्याच्यामध्ये सुद्धा सवलती महाराष्ट्र शासन सीमावासियांना देतील अशी सुद्धा मी अपेक्षा ठेवू शकतो. आज आपल्यामध्ये नोकऱ्यांसाठी वगैरे मोठी चूस आहे, तरी पण काही अंश त्यातला आपण आपल्या सीमावासियांसाठी जर ठेवला तर निश्चित चांगलं होईल असं मला वाटतं. त्याप्रमाणे आज आपण सर्व जे एकत्र आलो आहोत, सगळ्या पक्षांचे मंडळी इथं उपस्थित आहेत, सगळे जाती धर्मांचे लोक उपस्थित आहेत. म्हणून याच्यामध्ये कुठलाही आता
भेदभाव काही आपण केलेला नाही, ही चांगली गोष्ट आहे. फक्त एक आपला ध्येय आणि धोरण घेऊन आपण कार्य करतो, ही एक समाधानाची गोष्ट आहे. पण ही समाधानाची गोष्टसाठी आपण आता जवळजवळ 70 वर्ष वाट पाहिली, पण आपल्याला समाधान कधी, खरा समाधान कधी होणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. समाधान लवकर झाला पाहिजे, तरच ही चळवळ वाढणार नाही, म्हणजे लोकांना न्याय मिळेल आणि योग्य तऱ्हेने सगळे राहू शकतील. आणि अशी अपेक्षा जर आपण केली तर ही अपेक्षा करणं हे चुकीचं नाही आहे, आणि हे शासनाचं काम आहे. आणि शासनाचं काम आहे अशा तऱ्हेने सगळ्यांना न्याय द्यायचा. आपण पाहिलंय की आसाममध्ये, पंजाब, इकडं तिकडं अनेक ठिकाणी तिथं असे वाद निर्माण झालेले आहेत. त्यातनं एकत्र बसून त्यातनं काहीतरी मार्ग पूर्वी निघालेले आहेत आणि विषय संपलेले आहेत. तसा हा प्रश्न आता 70 वर्ष झिजवत राहिलेला प्रश्न आणि झिजवत राहिलेला प्रश्न हा कधीतरी समाप्ती झालीच पाहिजे, यात काही प्रश्न नाहीये. लवकरच लवकर झाली पाहिजे. आणि त्यासाठी आज आपण इथं एकत्र आलो आहोत. 69 वर्षामध्ये अनेक हुतात्मा झालेले आहेत आणि आज त्यांच्या दृष्टिकोनातून आज आपला हा हुतात्मा दिन सुद्धा आहे. आणि हा हुतात्मा दिन, या हुतात्म्यांकडे लक्ष ठेवून आपण त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी दिलेलं जीवदान हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण पुढे आपली चाल चालू ठेवली पाहिजे. तर ह्या प्रसंगी मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आपण सर्व एकत्र राहण्याची नितांत गरज आहे. म्हणजे महाराष्ट्रातले आपले मंडळी असतील किंवा कर्नाटकातले सुद्धा असतील, जे आज कर्नाटकात आहेत ते इकडे येऊ इच्छितात. आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक खासदार आहेत, 48 खासदार आहेत. 48 खासदार एकत्र आले तर निश्चितच त्याला जोर येईल. परंतु 48 खासदार एकत्र आणणे फार कठीण आहे. हे म्हणतात शक्य आहे, तर आणायचा प्रयत्न करूया. आपण 48 खासदारांना एकत्र आणायचा प्रयत्न करूया. परंतु आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा त्यांच्याकडनं जे काय करून घ्यायचं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न करू. आणि सर्वांनी मिळून जर आपण ताकद लावली तर ती निश्चित ताकद वाढतीये. एकाचे 2, 2चे 4 झाले तर निश्चित ताकद वाढतीये. या तऱ्हेने आपण काम करूया आणि एक हातात हात घालून, पायात पाय नाही, हातात हात घालून आपल्याला काम करायचं आहे. आणि त्या तऱ्हेने आपण निश्चित काम केल्यावर आपल्याला काही ना काही यश निश्चित आपल्याला मिळेल, आपल्याला न्याय मिळेल, असं मी आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो. जय हिंद.